jungle. नशामुक्त अभियान अंतर्गत बेकायदेशीर गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या आरोपीस अटक. 2 किलो 782 ग्रॅम वजनाचा गांजा, एकूण किंमत 53,640 रुपयाचा मुद्देमाल जप्त. सांगली शहर पोलीस ठाण्याची कामगिरी. माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घोगे व माननीय अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीत अवैध अंमली पदार्थ विक्री करणारे व वाहतूक करणारे यांनी माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याने माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील प्रमाणे कारवाई केली आहे. माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप भागवत यांच्या आधिपत्याखाली पोलीस निरीक्षक श्री अरुण सुगावकर यांनी पोलीस ठाणे हद्दीत नशामुक्त अभियान अंतर्गत गांजा विक्री करणारे, ओढणारे आणि तसेच नशा करणारे इसमावर कडक कारवाई करण्यात. दिनांक 12/3/2026 रोजी पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे व गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस स्टाफ सांगली शहरामध्ये गांजा विक्री करणारे, ओढणारे इसमांचा शोध घेत असताना पोलीस कॉन्स्टेबल 1032 संतोष गळवे, पोलीस कॉन्स्टेबल 693 गौतम कांबळे व पोलीस हेड कॉन्स्टेबल 300 सतीश लिंबळे यांना त्यांचा खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक अंदाजे 20 ते 25 वेगवेगळ्या इसम हा या गांजा विक्री करण्यासाठी कार्नियल हॉटेलजवळ विक्री करण्यात येणार आहे. मिळालेली माहिती पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना कळवून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री संदीप भागवत यांची परवानगी घेऊन पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे व सांगली शहर पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस अंमलदार हे छाप्यासाठी लागणारे साहित्य व 2 पंच असे कार्निवल हॉटेल या ठिकाणी येऊन मिळाले. बातमीप्रमाणे काळीवाट ते हरिपूर जाणारे रोडवरील वरद कॉलनीजवळ एक इसम हातामध्ये पांढऱ्या रंगाची प्लॅस्टिकची पिशवी घेऊन थांबला होता. मिळालेल्या बातमीप्रमाणे त्याच्या संशय आल्याने त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता त्याची कब्जात 53,640 रुपये किमतीचा 2 किलो 782 ग्रॅम वजनाचा गांजा मिळून आला. सदर इसमास ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध सांगली शहर पोलीस ठाणे या ठिकाणी अंमली पदार्थ, द्रव्य व मनप्रभावी पदार्थ अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासकामी अटक करण्यात आले. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे हे करत आहेत.